यस सर जी. हा, तो तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. तुमची ओळख द्या पहिलं तर, नाव आणि काय करता तुम्ही. यस सर, यस सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन सर. गुड मी इव्हनिंग. रघुनंदन शिंदे. ऍक्च्युली मला गेली 4-5 वर्षापासून शुगरचा त्रास होता. त्यामुळे मी थोडेसे तुम्ही काय करता ते पहिलं सांगा. आपण हं. त्रासाकडे तुमचा व्यवसाय तुम्ही हा, काय. हा. मी ऍक्च्युली बाय प्रोफेशन ऍडव्होकेट आहे आणि हम्म. पुण्यात माझं ऑफिस आहे. ओके. तर गेली 15 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे शिवाजीनगर कोर्टमध्ये. व्हेरी गुड. आता यस सर. तुमच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगा. हा हा. ऍक्च्युली मला गेली 4-5 वर्षापासून शुगरचा त्रास चालू आहे. त्यामुळे हम्म. थोडेसे मी पथ्य सुरुवातीला पाळत होतो. हम्म. परंतु मला असं नेहमी असं वाटायचं की मी कुठेतरी प्रॉपर डाएट घेतला पाहिजे, प्रॉपर वर्कआउट केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी एक चांगल्या व्यक्तीच्या आणि चांगल्या कोर्सच्या शोधात होतो. ऍक्च्युली मी शोधात होतो. हम्म. हम्म. असे मी मेट्रोमध्ये प्रवास करत होतो. पुणे ते पिंपरी. तेव्हा माझी भेट तुमच्याशी प्रमोद सरांशी झाली. तुमच्याशी माझी भेट झाली. आणि त्यानंतर मला आता तुमच्या हातात एक बॅग होती सर. हो. तुम्हाला आठवतंय चांगलं. तुमच्या हातात एक बॅग होती, तुम्ही बसले होते आणि मी उभा होतो. तर मी तुमच्या सारखं पाहायचो. नेमकं काय आहे ते बॅगवर वाचलं की त्यामध्ये असं लिहिलं होतं बॅगवर 3 मंथ डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम असं लिहिलेलं होतं बॅगवर. तर हम्म. त्यामुळे मी उत्सुकतेने त्यांना तुम्हाला विचारलं, सर नेमकं नक्की काय आहे? नक्की काय आहे तुमच्या कोर्स बद्दल वगैरे थोडं माहिती विचारली. त्यानंतर आपण दोघे मेट्रो स्टेशनला उतरलो, सविस्तर चर्चा केली. मग तुम्ही मला कोर्स बद्दल सर्व माहिती सांगितली, चॅनल वरील व्हिडिओ पाहण्यास सांगितले, सक्सेस स्टोरीज वाचायला सांगितल्या, मिलेट बद्दल थोडीशी माहिती सांगितली. तेव्हा मला असं वाटलं की नक्कीच काहीतरी चांगलं आहे तुमच्याकडे, नक्कीच काहीतरी चांगलं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. असं एक थोडंसं मला वाटलं. त्यामुळे मी आपला 3 महिन्याचा डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम जॉईन केला. गुड. तर सुरुवातीला तुम्ही मला काही टेस्ट सांगितल्या सर. हम्म. सुरुवातीला जॉईन करायच्या आधी डिटॉक्स वगैरे करायला सांगितलं. आणि त्यानंतर टेस्ट करायला सांगितलं. काय त्यामध्ये आपली सर्वात महत्वाची टेस्ट म्हणजे HbA1c ची टेस्ट होती. जेव्हा आपण ते टेस्टचे रिझल्ट पाहिले तेव्हा माझी HbA1c 11.5 भरली टोटल. साडे आपण अकरा काय करू. तुमचे HbA1c रिपोर्टच आहेत इथं, मी स्क्रीन शेअर करतो जाणून बोलून. कारण म्हणतात ना, नंबर्सच क्लिअर इथं विजिबल आहेत. सगळेजण पाहू शकतात. यांचे सगळे नंबर. 9 जून हे आत्ताचे लेटेस्ट आहे. हा. आणि आधीचे जे आहेत 4 एप्रिल. ठीक आहे. सो 4 एप्रिलचे रिपोर्ट इथं आहेत आपल्या समोर. यू कॅन सी दिस. व्हॉट वॉज इज HbA1c. इट वॉज 11.2. ठीक आहे. हा, बरोबर. आणि लेटेस्ट पण पाहू आपण. हो, लेटेस्ट. फक्त आणि 10 ते आठवड्यात एट किती कमी? पॉईंट थ्री सो हे नंबर्स इथं विजिबल आहेत, ह्यांनीच पाठवलेले रिपोर्ट आहेत. ठीक आहे. येस, कंटिन्यू कंटिन्यू. हा सर, ते साडे म्हणजे 11.2 वरून ते 8.5 पर्यंत जवळजवळ सरासरी 10 आठवड्यात एवढी हा, आठ HbA1c पॉईंट तीन कमी आठ झाली. पॉईंट तीन 10 आठवड्यात. आणि आणि हे रिपोर्ट वजन झाल्यानंतर माझं. आठवड्याभराने आपण सगळं सुरू केलं होतं. येस सर, येस सर, येस सर. बरोबर. आणि करेक्ट. माझं वजन 72 किलोवरून सर 68 किलोवर आलं. 4 किलो वजन. वजन कमी झालं. वा. येस सर, येस सर. पोटाचा घेर किती कमी झाला. हो, पोटाचा घेर पण ऍक्च्युली ऍक्च्युली दोन माझं हे झालं. पॅन्ट म्हणजे पॅन्ट पण खूपच हे झालं, लूज झाला. शर्ट पण असे मोठे यायला लागले. आणि मी ते ऍक्च्युली खरं सांगू, बेल्टचे 2 होल मी जादा मारून घेतले ऍक्च्युली. पॅन्ट लूज झाली प्रॅक्टिकली. आणि आणि पोटाचा घेर वकिलांचं पण कोटाचं बटन, कमी झालं. वकिलांच्या बाबतीत कोटचं बटन लागायला पाहिजे ना. आणि पोट तर खूपच कमी झालं सर ऍक्च्युली. पोट पण खूप कमी झालं. गुड गुड गुड. एकदम ट्रेमंडस इफेक्ट, एकदम खूपच आणि छान इफेक्ट तुमची झाला. जी शुगर तुम्ही मला सांगितलं होतं वाढायची, ती किती वाढायची. किती जायची तुमची शुगर. हा, माझी शुगर ऍक्च्युली 325च्या आसपास भरली, सुरुवातीला आपली भरली होती. अच्छा. 325 आणि आता. सुरुवातीला. यस. आता आपली 160, 150, 140 ह्या रेंज मध्ये येते कंपल्सरी. व्हेरी गुड व्हेरी गुड. एनर्जी मध्ये किती फरक पडला एनर्जी मध्ये. एनर्जी तर सर ऍक्च्युली असं कधी जाणवलं नाही मला. की पूर्वी कसं व्हायचं सर, की सारखा थकवा,
जाणवायचा, कधी थकवा यायचा, थोडंसं जास्त एक्झरसाइज झालं की थोडंसं थकल्यासारखं वाटायचं, पायऱ्या चढल्या की थकल्यासारखं वाटायचं. आता बिलकुल काही वाटत नाही, एकदम फुल्ली व्हेरी एनर्जी गुड. पडते, एकदम फुल्ली तुम्ही एनर्जी. किती सूर्यनमस्कार करत होते आधी आणि आता किती करू शकताय? फ्रेंकली सांगू का, जॉईन करायच्या आधी मी सूर्यनमस्कार करत नव्हतो, हम्म. बिलकुल नाही. खरं म्हणजे सूर्यनमस्कार कसा घालायचा हे देखील मला माहित नव्हतं. हो, म्हणजे झिरोवर होते तुम्ही. हा, बाकी व्यायाम वॉकिंग वगैरे करत होतो, सूर्यनमस्कार करत नव्हतो. आता तर आता इथं आल्यावर शिकलो सूर्यनमस्कार कसा करायचा. आणि परवा मी अक्षरशः 95 सूर्यनमस्कार केले. वाव, 95. क्या बात आहे. खूपच मस्त. 95. ज्या व्यक्तीला सूर्यनमस्कार येत नाही ती व्यक्ती शिकून 10 आठवड्यात 95 सूर्यनमस्कारवर पोहोचते. वय किती आहे तुमचं आता? आता वय माझं 46 आहे. 46. 45 years ही इज नॉट डुईंग सूर्यनमस्कार. 45 नंतर सूर्यनमस्कारचा प्रवास सुरू करून जर 95 वर पोहोचलं जाऊ शकतं, विचार करा काय होतंय. क्या बात आहे, येस. मस्त. खूप छान. तुम्ही जे हे जे आपण तुम्हाला चार्ट बनवून देतो, मील्स बनवून देतो, हे सगळे तुम्हाला टेस्ट वाईज कसे वाटतात? टेस्टच्या ऍक्च्युली खूप छान आहेत, आणि तुमचं ऍक्च्युली एकदम हेल्दी फूड, प्रॉपर प्रोटीन, ऑल न्यूट्रिशन कव्हर झालेलं, आणि एकदम टेस्टी आहेत. एकदम आता त्याची एवढी सवय छान झाली सर, त्याच्याशिवाय दुसरं काय खाऊ वाटत नाही आता. आणि मन पण होत नाही दुसरं काय खायला, मन पण होत नाही की दुसरं काय खावं असं म्हणून. क्या बात आहे, खूपच क्या. छान, खूप छान, खूप छान. आणि मला सांगा, आता हे सगळ्या तुमचा जो प्रवास होता ह्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये असं झालं का की म्हणजे वाईफला खूप हेक्टिक गेलं किंवा त्या आहेत का, त्या बोलू शकतात का? आहे नाही. एक मिनिट, एक मिनिट. हा, नमस्ते. हा, तुम्हाला कसं गेलं हा सगळा प्रवास? म्हणजे ह्याच्यामध्ये बनवणं सोपं गेलं, अवघड गेलं? बनवणं म्हणजे पहिल्या आठवड्यात अवघडच गेलं जरा, पण हम्म. त्यानंतर सवय झाली. त्याच्यामुळे एकदम असं सोपं वाटलं आणि माझा ऍक्च्युली त्रास कमी झाला. कसला त्रास कमी झाला तुमचा? बरं. जास्त इटिंग होतं ना, जे जास्त जेवण जास्त होतं उभं, ते कमी झालं यांचं, एकदम लिमिटेड झालं. त्यामुळे माझा पण त्रास कमी झाला. पण जे काही आहे ते प्रॉपर खाण्यात पण आलं ना, म्हणजे त्यांची तब्येत पण व्यवस्थित झाली. सगळे रिझल्ट तुम्हाला हे चांगले. सगळं करताय त्याचं समाधान मिळालं? हा, त्याचं समाधान मिळालं. आता वेळ जास्त जातो का तुमचं हे सगळं बनवायला, का सोपं जातं? सोपं जातं, आता सोपं जातं. उलट म्हणजे वेळ एकदा वाचतो माझा. शिकोपर्यंत वेळ जातो, नंतर सोपं हा, जातं. गुड, नंतर सोपं जातं. रेग्युलरचा भाग होता वेळ, नाही का. गुड, गुड, गुड. आणि ह्या फार मेहनत घेतात, कारण यांनी जे तुमचं टिफिन पण घेऊन जावं लागतो, तर सकाळीच तुमचा नाश्ता बनवून हो, देणं, हो. परत तुमचं टिफिन तसं बनवून देणं. खूप छान, खूप छान. तुम्हाला स्वतःला काय फायदा झाला का? कारण ह्यांच्या बरोबर तुम्ही तेच खात होता ना? हो, फायदा झाला. अ, हम्म. म्हणजे खूप असा पहिला मला पण थकवा वगैरे यायचा, अशी एनर्जी नव्हती कामामध्ये प्रत्येक करताना. असं उगाच आपलं करायचं म्हणून करायचं असं सुरू होतं. पण आता त्यांच्यामुळं माझं पण असं म्हणजे एनर्जी वाटती, असं थकल्यासारखं वाटत नाही मला पण. वा, म्हणजे वा. उत्सुकता वाटते जास्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, थँक्यू. बाकी मला साहेब अजून तुम्हाला काय ह्यात ऍड करायचंय असं? म्हणजे तुम्हाला हा अजून वेगळं, हा सांगा ना, तुमचा अजून कुठला अनुभव? ऍक्च्युली खूप छान आहे सर्व रिपोर्ट, बाकी रिपोर्ट पण खूप छान आलेले आहेत माझे. अशा रीतीने माझ्यामध्ये खूपच खूपच प्रभावी फरक पडलेला आहे. याचा ऍक्च्युली सर्व श्रेय सर तुम्हाला जात आहे, शीतल मॅडमला जात आहे, शिल्पा मॅडमला, मोहिनी मॅडमला, आणि आमची सर्वात महत्वाची म्हणजे अर्धांगिनी, हिला पण हा. त्याचं श्रेय जात आहे. आणि तुमचा सर्व स्टाफ सर, तुमची सर्व टीम, यांना देखील त्याचं श्रेय आहे. त्यामुळे मी सर्वांचा खूप खूप ऋणी आणि आभारी आहे सर. खूप थँक्यू खूप सो ऋणी मच. आणि आभारी आहे. आता शेवटी मी तुम्हाला हा जो व्हिडिओ तुम्ही आम्हाला दिलाय, हा जर का आम्ही युट्यूबवर अपलोड केला किंवा सोशल मीडियावर अपलोड केला, तो पाहून जर इतरांना प्रेरणा मिळत असेल तर तुम्हाला चालेल का? हो, चालेल ना सर, चालेल, काहीच अडचण नाही. थँक्यू, काहीच थँक्यू. अडचण नाही. आणि शेवटी तुम्हाला मी ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारातून, नातेवाईकातून काही कॉम्प्लिमेंट्स मिळाले का? हो सर, कॉम्प्लिमेंट या, तुम्ही एवढे बारीक कसे झाले, खूप स्लिम कसे झाले, एवढा फरक कसा पडला, प्रत्येक जण विचारतो ऑफिसमध्ये, नातेवाईक विचारतात. तर त्यांना मी स्पष्ट सांगतो, मी असं प्लॅन जॉईन केलेला आहे सरांकडे, आणि ते मी फॉलो करतो आहे. तुम्हाला त्यामुळे माझा ह्यासाठी खूप कुठली पावडर बिवडर आम्ही दिली का? म्हणजे पावडर बिवडर असं नाही का, लोक पावडर पिऊन बारीक होतात? नाही नाही नाही, बिलकुल नाही. प्रॉपर डाएट देऊनच तुम्ही एकदम सर, आणि व्यायाम, डाएट आणि व्यायाम हेच ऍक्च्युली त्यामुळे मी
प्रॉपर एकदम फिटनेस आहे मला आलेला आहे. ग्रेट फक्त ग्रेट प्रॉपर डाएट, प्रॉपर येस सर. वेल आता आणि हे मी सगळं जेव्हा चालू होतं 10 आठवडे जवळपास तुम्ही हे केलं, ह्याच्यामध्ये तुम्ही बरेचशा लोकांना वाटतं की आपल्या आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागतील, जसं की आंबा फार आवडत होता, तर तुम्ही आंबा पण खाऊन केलं ना? आंबा सर खूप खाल्ला, फ्रँकली सांगतो. हा. आंबा ह्या सीझन मध्ये, उलट ह्या सीझन मध्ये आंबा सर्वात जास्त खाल्ला गेला माझ्याकडून. आंबा तरी खाऊन देखील देखील रिझल्ट तुम्ही चांगले आले. तुम्ही चांगला रिझल्ट घेतलाय म्हणजे. हो, तरी देखील रिझल्ट चांगले आले. आणि तुम्ही खूप बाहेर छान. मग फंक्शन्स असतात, कुठे लग्न समारंभाला जाणं वगैरे सगळं केलं ना? हो, सर्व कव्हर, म्हणजे सर्व अटेंड करूनच केलं हे सर, सर्व अटेंड म्हणजे करून. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की आपल्याला सगळं काही सोडून करावं लागतं असं नाही, पण डिसिप्लिन मध्ये राहून सगळ्या गोष्टी केल्या Yes, yes, तर yes. रिझल्ट येतो. थोडंसं डिसिप्लिन पाळून आपण सर्व काही करू शकतो, सर्व फंक्शन अटेंड करू शकतो, सर्व ऍक्टिव्हिटी आपण इझिली करू शकतो. काही अडचण आली नाही मला, काही कुठेही अडचण आली नाही. क्या बात, एकदम क्या बात. प्रॉपर. अजून काय येस सर. एखादा मेसेज सगळ्यांसाठी, जो कोण हा व्हिडिओ हा, पाहिल किंवा इथं जे ऐकतात आहे त्यांच्यासाठी? हो, मी सर्वांना एक सजेस्ट करतो की प्रमोद सरांचे कोर्सेस, ट्रेनिंग, डायट, वर्कआउट खूपच छान आहे सर, खूप छान. त्याला एक सायंटिफिक आधार आहे सर. ज्यांनी ह्या रेसिपी तयार केल्या आहेत, तुम्ही ज्या रेसिपीज तयार केल्या आहेत, त्या एकदम अगदी न्यूट्रिशनल बॅलन्स्ड आहेत, एकदम प्रॉपर आहेत. त्यामध्ये मिलेट पण खूप छान आहे, टेस्टी आहे, मिलेट हेल्दी आहे. त्यामुळे मी एक सजेस्ट करतो सर, प्रमोद सरांना तुम्ही, सर्वांना मी एक सजेस्ट करतो, फॉलो करा, जॉईन करा. तुमचं आयुष्य नक्कीच हेल्दी होईल याची मला खात्री आहे सर. थँक्यू नक्कीच. सो मच, थँक्यू सो मच रघुनंदनजी, तुम्ही वेळ काढलात, दोघांनी वेळ काढून इथं तुमचे अनुभव सांगितले, कम्युनिटीला इन्स्पायर केलं. हा व्हिडिओ ज्यांच्याकडे पण पोहोचेल, कारण शेवटी कसं आहे, वकिलांनी दिलेला निकाल आहे. त्याला एक वकिलाचा आधार पण आहे ना? त्यामुळे खूप खूप आम्ही पण आभारी आहोत, आणि तुम्ही अगदी मनापासून फॉलो केलं, त्यामुळे हे छान परिणाम आपल्याला कमी वेळेत भेटलेत. पण हा एक टप्पा आहे, आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा आहे, ज्याच्यामध्ये अजून HbA1c खाली आणायचे आहे, अजून गोळ्या कमी करायच्यात, आणि मी पुन्हा तुमचा व्हिडिओ त्यावेळेस घेणार की पुढचा प्रवास कसा घडला. तुम्ही तयार आहात ना? येस, नक्की सर, नक्की, शुअरली. थँक्यू सो मच, शुअरली. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू.